हॉस्पिटलमधील समस्या त्वरित दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल। विष्णू कारंपुरी महाराज। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील समस्या व रुग्णांची गैरसोय हे काही कमी होण्याचे नावच घेत नाही। कारण समितीच्या वतीने गेल्या महिन्यात अशा समस्यांबाबत निवेदन देण्यात आले। त्यानंतर काही समस्या सुधारण्याचे प्रयत्न अधिष्ठातांकडून करण्यातही आले, परंतु त्यानंतर पूर्वीप्रमाणेच रुग्णांची गैरसोय ही समस्या वाढत आहे। याचे निवारण लवकरात लवकर करा, अन्यथा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन अधिष्ठाता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय यांना समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। सदर देण्यात आलेल्या निवेदनात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणे येतात। त्या रुग्णांना विविध रोगांवर उपचार करताना अनेक वेळा अडचणी निर्माण होत आहेत। या अडचणी दूर करणे अत्यंत गरजेचे असून आपणास समितीच्या वतीने निवेदन देत आहोत की तात्काळ खालील मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन अडचणी दूर करावी, अन्यथा आमच्या समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। प्रमुख मागण्या: रुग्णांना 7 दिवसांच्या गोळ्या देण्यात याव्या। बी ब्लॉक हाडांच्या रुग्णांना ड्रेसिंग वेळेवर होत नाही, सदर ड्रेसिंग रात्री अपरात्री यावेळी करतात। काही रुग्णांना रक्त व लघवी तपासणीसाठी बाहेर पाठवतात, याबाबत चौकशी करावी। एक्स-रे फी आणि केस पेपर ऑनलाईन व रोखीने करण्यात यावे। 11 नंबर मधील सोनोग्राफीसाठी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। काही पेशंट हे दुपारी 1:30 नंतर डिस्चार्ज होतात, त्यांना गोळ्या औषधं भेटत नाही, त्यासाठी दुपारी 3 ते 5 या वेळेत 2 खिडकी चालू करण्यात यावी, कारण 1 वाजता ओपीडी बंद होते। MRI मशीन चालू करणे, दातांचे ओपीडी मधून बाहेरून एक्स-रे काढायला लावतात, याबाबत चौकशी करून रुग्णांना एक्स-रे काढण्याबाबत उपाययोजना करावी। केस पेपर काढताना तेथे वारंवार पेशंटची गर्दी होते, तेथे गार्डची नेमणूक करणे। 11 नंबर मधील एक्स-रे मशीन वारंवार बंद पडते, कारण ती मशीन निकृष्ट दर्जाची असावी किंवा तेथील ऑपरेटर हा प्रशिक्षित नसावा, याबाबत चौकशी करण्यात यावी। बीपी शुगरच्या गोळ्या रुग्णांना दररोज देण्यात याव्यात, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। सदर निवेदन देताना रेखा अडकी, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सुमित भांडेकर आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी आपल्या समोर बोलताना अत्यंत खेद वाटतंय की गेल्या महिन्यामध्ये या सिव्हिल हॉस्पिटलमधील अनेक समस्या बाबतीत डीन साहेबांना भेटून निवेदन दिलं, त्यामध्ये समस्या सोडण्याचा प्रयत्न त्या डीन साहेबांनी केलेले आहेत, पण त्यानंतर परत तीच समस्या, परत त्याच गोष्टी, परत तेच असं प्रकार या ठिकाणी होताना दिसतंय। म्हणून आम्ही 10 ते 10 मागण्यांचं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे। आता मी या ठिकाणी आलो, इमर्जन्सीमध्ये इतकं गर्दी आहे, अत्यावश्यक सेवा याच्यामध्ये एवढं गर्दी असली तर सकाळचं काय परिस्थिती चाललेलं आहे। म्हणून या बाबतीमध्ये दुसरे निवेदन दिल्यानंतर देखील जरी सुधारणा नाही झाली तर मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शनं करू, आंदोलन करू असा इशारा देतो। पण इशारा देण्यापेक्षा माझं अधिष्ठातांना विनंती आहे, संबंधितांना विनंती आहे की आपण ज्या समस्या आपण त्या गेल्या 7 महिन्यात मांडलं होतं, रुग्णांना 7 दिवसाच्या गोळ्या देण्यात यावेत, बी ब्लॉकच्या रुग्णांना ड्रेसिंग वेळेवर होत नाही, त्याचबरोबर काही रुग्णांना रक्त लघवी तपासण्यासाठी बाहेर जावं लागतं, एक्स-रे किंवा केस पेपर ऑनलाईनवर रोखीने करण्यात यावे, त्याचबरोबर 11 नंबरमधील सोनोग्राफीसाठी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी। पेशंटला दुपारी 1:30 नंतर डिस्चार्ज होतात, त्यांना गोळ्या औषधे भेटत नसल्या कारणाने बाहेर जाऊन आणावं लागतंय आणि ओपीडी 1 वाजता बंद होते। त्यानंतर या ठिकाणी एमर्जन्सी केसेससाठी येतात आणि MRI मशीन चालू करण्यात यावी। गेल्या काही 2-3 महिन्यापूर्वी आमदार देवेंद्र खोटेंनी अत्यंत प्रयत्न करून MRI मशीन आणलं, असं प्रसिद्धी झालं, कुठं गेलं ते MRI मशीन असा प्रकार सवाल निर्माण होतो। त्याचबरोबर केस पेपर काढताना पेशंट गर्दी होते, त्या ठिकाणी गार्डची नेमणूक करण्यात यावी आणि 11 नंबरमधील एक्स-रे मशीन वारंवार बंद पडतो, कारण ती मशीन निष्कृष्ट दर्जाची किंवा
खराब असल्याचे आम्हाला शंका आहे आणि BP शुगर गोळ्या रुग्णांना दररोजच्या दररोज देण्यात यावे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. त्याहून अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे की इमर्जन्सीला जर एवढे पेशंट असले तर OPDला किती पेशंट असतील. म्हणून या बाबतीमध्ये सर्वतोपरी चांगल्या पद्धतीने सक्षम असा या ठिकाणी सेवा द्यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा मी माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने आम्ही आंदोलन डीन साहेबांच्या कार्यालयासमोर किंवा या कार्यालयाच्या रुग्णालयाच्या कार्यालयासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या नावातच सर्व काय पूर्ण या ठिकाणी समावेश झालेला आहे. म्हणून याच्या नावाबाबतीमध्ये आपण जे आमच्या मागण्या आहेत ते मागणे पूर्ण करावं, अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं असं मी या ठिकाणी इशारा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.